चंद्रकांत खैरे आता मातोश्रीवर दाखल झालेत। खैरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। खैरे दानवे वादावर तोडगा निघणार का हे पाहावं लागणार आहे। तर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधला वाद सध्या विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। खैरेंवर कारवाई करावीच लागेल असं काल चंद्रकांत खैरेंनी म्हटलं होतं आणि त्यानंतर खैरे आता मातोश्रीवर दाखल झालेत। खैरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। या भेटीनंतर खैरे दानवे वादावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। चंद्रकांत खैरे आता मातोश्रीवर दाखल झालेत। गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळते। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, चंद्रकांत खैरे मातोश्रीवर दाखल झालेत। चर्चेला बोलायला काही सुरुवात झाली का आणि आज नेमकं काय होऊ शकतं? गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधला वाद जो आहे तो उफाळून आलेला पाहायला मिळतो। पक्षांतर्गत वाद असला तरी आता हा वाद मातोश्रीपर्यंत पोहोचलेला आहे। यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील अंबादास दानवे हे इच्छुक उमेदवार होते, परंतु त्यांना डावलून चंद्रकांत खैरे यांना उमेदवार देण्यात आली होती आणि त्यावेळी देखील अशाच प्रकारचा एक वाद जो आहे तो समोर आला होता। त्यानंतर आता परत पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद हा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय आणि आता उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यासाठी चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या दोघांच्या मध्ये बैठक ही मातोश्रीवर पार पडेल आणि त्यातून काय तोडगा निघतो ते पाहणं गरजेचं आहे। नक्कीच कृष्णात, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर चंद्रकांत खैरे आता मातोश्रीवर दाखल झालेत। काही वेळात ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि या भेटीनंतर खैरे दानवे यांच्यातला वाद संपेल का हे पाहावं लागेल।